Yes, good evening to all. सांगा लास्ट कन्सेप्ट कुठपर्यंत आला? ऍप्लिकेशन ऑफ डी डेरिव्हेटिव्ह AOD कुठपर्यंत आलेले क्वेश्चन्स? यस, कुठलं कन्सेप्ट आणि क्वेश्चन्स किती सांगा पटकन. यस, कुठपर्यंत आले लास्ट क्वेश्चन? सिम्प्लिफिकेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बाबतीत. Yes, we have to be start the maxima and minima. Good. Okay, first question. Yes, check page number सांगा पटकन. पेज नंबर किती रे? MCQ टेक्स्टबुक पेज नंबर किती सांगा पटकन. MCQ टेक्स्टबुक पेज नंबर किती? काढा रे पटपट, चेक करा. पेज नंबर किती? Yes, 204. Start with the questions. असे किती जण आहेत रे? बुक नाहीये. असे किती जण आहेत? बुक्स नाहीये. ओके, फर्स्ट क्वेश्चन. मॅक्सिमम मिनिमा साठी फारशी थेअरी नाहीये. मॅक्सिमम मिनिमा काय डिफाईन करतो? तर एखाद्या ग्राफिकल नेचर मध्ये अल्जेब्रिकल क्रॉस चेक आपण घेतो, वेदर द फंक्शन इज मॅक्सिमम ऑर नॉट. म्हणजे अर्थ सिंपल, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एक्स साठी त्यातल्या त्यात ग्राफिकल नेचर काय होतं? अप डाऊन होत असतं. ग्राफिकल नेचर अप किंवा डाऊन होत असतं. सपोज x1 ला काय y व्हॅल्यू, x1 ला y1 ही त्यातल्या त्यात काय हायेस्ट पॉइंट आहे, मॅक्सिमा, राईट. आणि सपोज या ठिकाणी x3 ला काय आहे? मिनिमा आहे. x3 ला y3 मात्र मिनिमम व्हॅल्यू आहे. दॅट्स इट. अशी जर सिच्युएशन असेल तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 ठेवण्याचं कारण काय? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह वी विल इक्वेट टू 0 बिकॉज आता इथे एक्झॅक्टली इथं नाही, इथं येईल तो, या ठिकाणी येईल तो, पुढे ड्रॉ झालाय तो. अर्थ काय? टँजंट ऍट दिस पॉइंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस येते. करेक्ट? टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस येते, म्हणजेच dy बाय dx म्हणजेच f डॅश ऑफ x at this point is 0. We can substitute. बरोबर आहे का? एखादं फंक्शन आहे, एका स्टेजला इन्क्रीजिंग आहे, दुसऱ्या स्टेजला डिक्रीजिंग आहे. We can decide the maximum. एका साइडला फंक्शन डिक्रीजिंग आहे, दुसऱ्या साइडला इन्क्रीजिंग आहे. We can decide the minimum. राईट? याला लोकल मॅक्सिमा, लोकल मिनिमम म्हणतो आपण. हे काढताना एक गोष्ट लक्षात येते की इथली जी टँजंट आहे दॅट विल बी पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. स्लोप इज 0. meaning slope is what? 0. स्लोप या पॉइंटला काय मिळतो? आपल्याला 0 मिळतो. आणि जर तुम्ही या फंक्शनचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढला, एफ डबल डॅश ऑफ एक्स, तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह वरती आपण डिसाइड करतो. निगेटिव्ह आलं तर मॅक्सिमा, आणि जर पॉझिटिव्ह आलं तर मिनिमम. पॉझिटिव्ह आल्यास मिनिमम, निगेटिव्ह आल्यास मॅक्सिमा. दॅट इज द क्रॉस चेक. कधी कधी असं होऊ शकतं की सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 येते. सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती येते? 0 येते. पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन म्हणतात त्याला. पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन वेअर वी कॅन नॉट डिसाइड द वेदर द गिव्हन फंक्शन इज मॅक्सिमम ऑर मिनिमम. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर 0 आलाच तर या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता, वी कॅन नॉट डिसाइड फॉर द मॅक्सिमम मिनिमम, देन वी हॅव टू यूज द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, त्या ठिकाणी आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टचा युटिलाइज करतो आपण त्या ठिकाणी. म्हणजे काही स्पेसिफिक काय अल्जेब्रिकल क्रॉस चेक्स आहेत दॅट नीड टू बी टेकेड. ते तुम्हाला फॉर्म करावे लागतात. ती प्रोसेस आपल्याला शिकायची आहे, राईट? डिफरंट क्वेश्चन्स. याच्या बाबतीत रेग्युलर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय काय आलं पाहिजे रे? फंक्शन काढता आलं पाहिजे. दॅट्स इट. फंक्शन आलं की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0. फॉर्म द सेकंड डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मधले व्हॅल्यूज x1 x2 कुठे चेक करतात? सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये चेक करतात. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये x1 x2 फाइंड आउट केले जातात. ही प्रोसेस सगळ्यांसाठी सेम आहे. तुम्ही पुढच्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये हा फॉर्मॅट फिक्स आहे, ऑलमोस्ट फिक्स आहे, काही चेंज होणार नाहीये त्याच्यामध्ये.
ओके, हे आपल्याला लर्न करायचं. सो फर्स्ट 94, क्वेश्चन नंबर 94 सांगा ऑप्शन काय. क्वेश्चन नंबर 94 मध्ये डायरेक्ट फंक्शन दिलंय एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x, एक्स क्यूब मायनस 3x, 3x स्क्वेअर मायनस 3 हा झाला त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वेट टू 0, 3 कॉमन, एक्स स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 0, एक्स स्क्वेअर इक्वल टू 1, एक्स इक्वल टू प्लस और मायनस 1, हा 3 या साईडला जाऊन मर्ज होतो, 0 होतं. एक्स स्क्वेअर मायनस 1 राहतो प्लस 1 झाला, एक्स इक्वल टू प्लस और मायनस 1, करेक्ट. आता याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह, याचा परत पुढचा सेकंड डेरिव्हेटिव्ह, याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येईल, एफ डबल डॅश ऑफ एक्स किती येईल, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 3 इंटू 2x मायनस 3 किती झालं, हा 6x मायनस 3, राईट. एकदा प्लस 1 ठेवा, एफ डबल डॅश ऑफ 1 म्हणा, किती येईल, 6 मायनस 3 इज 3, एकदा मायनस 1 घ्या, डबल डबल डॅश ऑफ मायनस 1, मायनस 6 मायनस 3 मायनस 9, या ठिकाणी प्लस 3, ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0, सांगा मॅक्सिमा मिनिमा. मिनिमम व्हॅल्यू ऍट म्हटलंय, मिनिमम व्हॅल्यू ऍट 6x का, मिनिमम व्हॅल्यू ऍट हा ग्रेटर आहे म्हणजे मिनिमम व्हॅल्यू ऍट एक्सच्या कितीसाठी, प्लस 1 साठी का मायनस 1 साठी रे, प्लस 1 साठी का मायनस 1 साठी. So f of x is minimum at x equal to किती, plus 1. So option is 94. Option is C. 94. Option is C. बुक असलं पाहिजे ना तुमच्याकडे, बुक असलं पाहिजे. यस, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 सॉरी, करेक्ट आहे. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. क्लिअर आहे पहिला क्वेश्चन. -6 +6 येतं, हे चुकलंय सॉरी, इथे काय पाहिजे, सेकंड डेरिव्हेटिव्ह चुकलं आपलं, राईट. स्क्वेअर प्लस और मायनस 1 मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह प्लस 1. ओके, तरी आन्सर सेम आलं कारण कॅल्क्युलेशन्स मिस्टेक्स नाही झाले तरी. ओके, बरोबर आहे तुमचं. या ठिकाणी जर फर्स्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलात तर तो किती येतो, 6x, 6 आणि x ची व्हॅल्यू 1, एफ डबल डॅश ऑफ 1, 6 आला, ग्रेटर दॅन 0 आला. सो मिनिमा, मिनिमम ऍट x इक्वल टू कितीसाठी, 1 साठी. मिनिमम ऍट x इक्वल टू 1 साठी, करेक्ट. मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट x इक्वल टू 1, ऑप्शन इज सी. आणि जर तुम्ही हा चालेल, 6 into -1 -6 maximum at x equal to -1.
येस झालं. नेक्स्ट घ्या 95. पुढचा क्वेश्चन नंबर 95. केलं 95 सॉल्व केलं का? टाइमपास करत बसले पण सॉल्व नाही करणार. काढलं आन्सर 95. द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन विचारलंय. किती डिफिकल्ट क्वेश्चन जरी असेल तरी तुम्हाला प्रोसेस मात्र सेम. सांगा त्या क्वेश्चनचा एफ डॅश ऑफ ए किती येतो? किती येईल एफ डॅश ऑफ ए? 4a, राईट. पहिल्या ब्रॅकेटचा आन्सर 4a प्लस मायनस 3a च काय येईल? -3. चेक करा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहून दाखवलंय. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहिलंय मी. 2a चा स्क्वेअर आहे त्याचा 4a होईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू a राहणार. -3a चा -3. बरोबर आहे का डेरिव्हेटिव्ह? डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे का? येस ऑर नो? डेरिव्हेटिव्ह करेक्ट आहे का? ओके. अँड डेरिव्हेटिव्ह बिकम्स 0. सो 4a हे काय रेग्युलर नाहीये आपलं सगळं डेप्थ लिहून द्यायला. a इक्वल टू 3/4. a ची व्हॅल्यू 3/4 आली. मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन म्हटलंय म्हणजे a ची व्हॅल्यू 3/4 फंक्शन मध्ये टाकायचे. काय होतं फंक्शन? फंक्शन होतं 2a स्क्वेअर मायनस 3, करेक्ट. 3 इंटू ब्रॅकेट 3 मायनस a प्लस 4 हा फंक्शन होता, राईट. सो a ची व्हॅल्यू 3/4 आहे. 2 इंटू 3/4 त्याचा स्क्वेअर -3 हा a 3/4. 3 इंटू ब्रॅकेट 3 मायनस 3/4 प्लस 4 काय झालं या ठिकाणी? 2 इंटू 9/16 मायनस हा 3 आतमध्ये घ्या 9 इथला मायनस प्लस 3 इंटू 3 9/4 प्लस 4 हा झाला तुमचा 8. 9/8 मायनस 9 9/4 4/1 9/1 9 minus 4 minus 5 9/8 इथं 18/8 करतो याचं कन्व्हर्जन. -9 + 4 -5 झालं. -5 झालं सॉरी तो 9 आणि 18 डिवायडेड बाय 8 27/8 -5 27 minus 40 डिवायडेड बाय 8 किती झालं? 27 - 40 डिवायडेड बाय 8 किती होतं रे? किती उरला? 3. 1 कॅरी 13 -13/8 का? -13/8 का? तर 2 दिलं त्यांनी. पुढे चुकला. -13/8 ना? बरोबर आहे का? ऑप्शन मॅच नाही करत आहे. चुकला. 3/4 टाकायचं होतं ना. 3/4 टाकलं आपण. एक मिनिट हा. 3 × 3 9 3 × 3 9/4 तर 4च आहे का? 3/4 प्लस 4 होता -9 2 × 3/4 -3 × 3/4 प्लस येस 71/8. एक मिनिट कुठं चुकलं बघू द्या मला. 9/16 आलं, राईट. 2 × 9/16 -3 हा राहिला का आपला घ्यायचा? +3 प्लस -3 इथला आला. इथं चुकलंय आपलं. हे रॉंग झालं. ओके कॅल्क्युलेशन पार्ट आहे. a च्या ठिकाणी किती ठेवायचं आहे? 3/4 ठेवायचं. इथं चुकलंय सॉरी. यामुळं पुढचे कॅल्क्युलेशन्स रॉंग आलेले. 2 इंटू बेसिकली काय पाहिजे? 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर -3 असं पाहिजे ते. प्लस 3 इंटू ब्रॅकेट 3 - 3/4 प्लस 4 या पद्धतीनं पाहिजे. ओके इथं आता 2 इंटू 9/16 -3 फर्स्ट ब्रॅकेट आहे
पुढं 9, पुढं 9/4, त्या पुढं 4. 2 16, 8 झाला. 9 minus 3 24 divided by 8 plus 9 आणि 4 13 झालं. 13 minus 9/4 किती येतो हा? 9 minus 24 हा 4 इथला 5 minus 15/8 येतो तो. इथं plus 13 minus 9/4 plus 13. चेक करा बरोबर आहे का? आता हे 8 होण्यासाठी minus 15 minus 18 divided by 8 plus 13. minus 15 minus 18 किती? 8 आणि 5 13 3 minus 33 divided by 8 plus 13 minus 33 plus 13 8 8 24 ला 4 चले 2 8 1 8 9 ने 10 104 divided by 8 33 मधून 104 गेलं. आता बरोबर आहे का? 70 किती? 1 का? Is it 71? बरोबर आहे का? 71/8. येस बरोबर आहे. कॅल्क्युलेशन आहे, मिस्टेक झाली होती. नाही -13/2 नाही, 71/8 इज द आन्सर. 71/8. 71/8 इज द ऑप्शन. बरोबर आहे ना? ऑप्शन इज डी ऑप्शन असेल. डी ऑप्शन असेल. डी ऑप्शन आहे तर डोंट वरी. ट्राय करा. कॅल्क्युलेशन व्यवस्थित केल्यास येणार. कन्सेप्ट तोच आहे. पुढं नेक्स्ट 96 काय क्वेश्चन आहे? द व्हॅल्यू ऑफ ए फॉर विच द फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज द एक्स्ट्रीमम ऍट मॅक्सिमम मिनिमम दोन्ही पण असू शकतो, माहित नाहीये. एक्स इक्वल टू π/3 साठी आहे. एक्स इक्वल टू π/3 ए काढायचं आहे पण त्या केसमध्ये. ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सांगा किती? क्वेश्चन साठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती? या क्वेश्चन साठी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एक्स्ट्रीममचा अर्थ असतो मॅक्सिमा किंवा मिनिमा. मॅक्सिमम पण असू शकतं फंक्शन, मिनिमम पण असू शकतं. एक्स्ट्रीमम म्हणजेच इथं एक्स्ट्रीम पोझिशन आहे, इथं एक्स्ट्रीम पोझिशन आहे. सो दिस एक्स्ट्रीमम कॅन बी मॅक्सिमम और या पोझिशनला असेल तर मिनिमम. इट कॅन बी मॅक्सिमा और मिनिमा, डिपेंड्स. इट कॅन बी मॅक्सिमा और मिनिमा, डिपेंड्स. काही नाही आहे, पण या केसमध्ये एक्स्ट्रीमम म्हटल्यानंतर काय असतं? काय असणार? एफ डॅश ऑफ एक्स 0 असणार. एक्स्ट्रीममचा अर्थ याच्यासाठी तरी सध्या काय घ्यायचंय तुम्हाला? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0. येस और नो? ए कॉस एक्स प्लस कॉस 3x. करेक्ट, बरोबर आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल? ए साइन एक्स आहे, ए कॉस एक्स होणार. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स 1/3 साइन एक्स चा कॉस 3x into 3. 3 get cancel. A cos x cos 3x. करेक्ट? हा झाला तुमचा f डॅश ऑफ x. f डॅश ऑफ x झाला. आला तिथपर्यंत? त्यांना सांगायचं एक्स्ट्रीमम. वर्ड इज एक्स्ट्रीमम. EXTREMUM. एक्स्ट्रीममचा अर्थ tangent is parallel to x-axis. That's it. Slope is 0. This part is 0. So a cos x. x ची व्हॅल्यू टाका. दिलेली आहे सॉरी तुम्हाला. x इक्वल टू π/3 टाका. x ची व्हॅल्यू किती आहे? π/3. cos ऑफ 3π/3. याच्यासाठी फंक्शन 0 आहे. सांगा cos 60 म्हणजे किती रे? π/3 म्हणजे 60. ज्यांना येत नाही त्यांनी लिहून ठेवा. करेक्ट? cos 60 ची व्हॅल्यू 1/2 into a. हा 3 कॅन्सल. cos π किती असतो रे? cos π cos of 180. π means 180 degree. cos of 180 is -1 equal to 0. So a/2 equal to 1, a equal to 2. a ची व्हॅल्यू 2. So option is D. D is the option. Clear आहे? 97 झालं का रे ह्या सर्वांचं? नेक्स्ट 97.
एक्स्ट्रीममचा अर्थ मॅक्सिमम पण होऊ शकतो, मिनिमम पण होऊ शकतो. दॅट इज द कंडिशन दॅट वेअर द फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झिरो. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह का झिरो? स्लोप इज झिरो, दॅट्स वाय. स्लोप इज झिरो, दॅट्स वाय. तसं असतं. स्लोप इज झिरो, दॅट इज द कन्सेप्ट. स्लोप इज झिरो. नेक्स्ट 98, 97 सॉरी, सांगा 97 मध्ये. The function has maximum when x काढायचा म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 5x raised to 4 minus 20x to the power, डेरिव्हेटिव्ह लिहितो ना, डायरेक्ट फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लिहितोय. 5x raised to 4 minus 20x चा क्यूब प्लस 15x स्क्वेअर minus 10 चा डेरिव्हेटिव्ह 0 इक्वल टू किती रे? 0. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बिकम 0. ऑप्शन टाका, याच्यामध्ये 0 कुठल्या व्हॅल्यूला येतो चेक करा. ऑप्शन ए तुम्हाला 3 दिलाय. 3 टाकल्यास 0 येतो का? असं चेक करा डायरेक्ट. 2 टाकल्यास, 1 टाकल्यास 0 टाकल्यास